श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती के तत्वाधान में स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख की 125वीं जन्म जयंती के उपलक्ष्य में भव्य राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी का आयोजन दिनांक 27 दिसंबर से 30 दिसंबर तक किया जाना सुनिश्चित हुआ है। इस तथ्य की जानकारी देने दिनांक 22 दिसंबर को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। आपणा सर्वांना माहीत आहे की येती 27 डिसेंबर 2023 ही तारीख डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची 125वी जयंतीचा दिवस आहे। त्या अनुषंगाने श्री शिवाजी शिक्षण संस्था व श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। पहिला कार्यक्रम कृषि प्रदर्शनीचा आहे। त्याचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब हे उद्घाटन करणार आहेत आणि दुपारच्या कार्यक्रमाला 2 वाजता माननीय नामदार नितीनजी गडकरी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत पाटील साहेब व माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब उपस्थित राहणार आहे। यामध्ये या मुख्य कार्यक्रमामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा 125व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने एक 125 रुपयाचा कॉमेमोरेटिव्ह कॉइन प्रसारित करण्याचा निर्णय संस्थेच्या विनंतीच्या माध्यमातून केलेला आहे। याबद्दल केंद्र शासनाचं श्री शिवाजी शिक्षण संस्था या माध्यमातून आभार मानत आहे। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबद्दल त्यांच्या गौरवास्पद व त्याचबरोबर त्यांची आठवण म्हणून एक श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी 5 लाख रुपयाचा सन्मानसुद्धा एका व्यक्तीचा केला जाणार आहे आणि हे पहिलं पारितोषिक माननीय शरदचंद्र पवार साहेब यांना बहाल करण्यात येतं आहे। ते नामदार गडकरी साहेबांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, परंतु प्रमुख कार्यक्रम हा कृषी प्रदर्शनीचा आहे आणि यामध्ये आमचा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा हेतू हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1959-60 मध्ये जी जागतिक कृषी प्रदर्शनी दिल्लीला भरवली होती त्या अनुषंगाने त्याचं एक स्मरण म्हणून, त्याची एक आठवण म्हणून आजच्या युगाला आवश्यक असणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीचं प्रदर्शन, लाईव्ह प्रदर्शन, जिवंत प्रदर्शन हे आम्ही आयोजित केलं आहे। याला जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बंधूंनी भेट द्यावी अशा प्रकारचं आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी परिसरातील आणि विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना करू इच्छितो। धन्यवाद। समाचार संकलन अशोक भाई जोशी।